कोकणातील गणेशोत्सवाला विशेष असं महत्त्व आहे। कोकणी माणूस जगात कुठेही असला तरी गणपतीसाठी गावी येणार नाही असं होत नाही आणि त्यासाठी मिळेल त्या वाहनानं चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला कोकणात जातो। लाडक्या बाप्पाचं अगदी काही तासांवर आगमन होत असतानाच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ वाढताना दिसतोय। रेल्वे, एसटी बस, खासगी वाहनानं चाकरमानी सध्या कोकणात दाखल होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कोकणातील सर्व बस स्थानकं गर्दीनं गजबजलेली आहेत। मुंबई शेकडो किलोमीटरचा प्रवास करत चाकरमानी कोकणात दाखल झालेत। चिपळूण बस डेपोमध्ये चाकरमानी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कोकणातील बस स्थानकं गर्दीनं गजबजून गेली। कणकवली बस स्थानकात देखील प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे, तर दापोली बस स्थानकातही चाकरमानी दाखल झालेले आहेत। मुंबई आणि पुण्याहून गणेश भक्त कोकणात तसंच कोल्हापूर आणि सांगलीला निघालेत, त्यामुळे आणेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सकाळपासूनच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यात। या वाहतूक कोंडीमुळे चालकांसह प्रवासी त्रस्त झाले। अनेक गणेश भक्त कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना प्रवासात नेमका काय त्रास झाला। ताई, तुम्ही गणपती उत्सवासाठी गावी आलेला आहात, तुम्हाला नेमका काय त्रास झाला? किती वाजता तुम्ही निघाला होतात? किती वाजता इथे पोहोचला? आम्ही 7 वाजता निघालो। आता आम्ही 9:30 वाजता घरी इथे आता पोहोचलेलो आहोत। अजून आम्हाला घरी जाऊन खूप तयारी करायची आहे। आम्हाला लेट झालेली आहे, तर गाडी पण लेट आलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही तयारी केव्हा करणार आणि सर्व बघायचं असतं, त्याच्यामुळे गाडी लेट झालेली आहे। त्याच्यामुळे आमचं पण गैरसोय झालेलं आहे। धन्यवाद। नक्कीच ताई, तुमची गैरसोय झाली। तुमचं गाव कोणतं? काय तयारी करायची आहे तुम्हाला? आता गणपतीची डेकोरेशन वगैरे सगळं करायचं आहे आम्हाला आता जाऊन, आणि आता पुढे जाऊन काय नाही, आम्हाला त्रास वगैरे काय झाला। आम्ही व्यवस्थित आलो, मस्त, फक्त ट्रॅफिक भेटली एवढंच। हां, किती वाजता तुम्ही निघाला होतात? आता किती वाजता पोहोचलात आणि पुढे कुठे जायचं आहे तुम्हाला? आम्हाला इथं आम्ही दापोलीतच राहतो, आमचं खुद इथंच आहे दापोली। आता काय नाही, 12 तास दापोलीत यायला लागले। 6 तासाचा प्रवास 12 तासावरती गेला आहे। मात्र असं असलं तरी आम्हाला कोणताही त्रास झाला नाही, परंतु आम्ही आता इथून घरी जाऊन गणपतीची तयारी करणार आणि बाप्पाच्या आगमनाची त्यांना ओढ लागलेली आहे। उद्या प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान होतील आणि त्यासाठीच शर्थीचे प्रयत्न करत चाकरमानी कोकणामध्ये दाखल झालेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। कोकणवासियांचा आवडता सण म्हणजेच गणेशोत्सव। कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या मूळ गावी येत असतो। मग कितीही पाऊस असो की मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची, अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली तरी तो तमा बाळगत नाही। रस्त्यावरील खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी या सगळ्यांचा सामना करत लाडक्या बाप्पाच्या ओढीनं कोकणी माणूस हा आपल्या गावी दाखल झालेला आहे। कोकणामध्ये अनेक चाकरमानी येऊन दाखल झालेत। आता प्रतीक्षा संपलेली आहे। कोकणातला अतिशय महत्त्वाचा गणेश उत्सव अगदी काही तासावरती येऊन ठेपलाय। मुंबईकर चाकरमानी आपल्या गावी येत आहेत। आपण पाहतोय रेल्वे असेल किंवा बस सेवा असेल, मिळेल त्या मार्गाने चाकरमानी आपल्या गावाकडे निघालेले आहेत, गावात दाखल झालेले आहेत। अशा प्रकारची जी गर्दी आहे ती आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळते। रेल्वेला सुद्धा तुडुंब गर्दी आहे, तर बसला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बुकिंग करण्यात आलेली आहे। अनेक मोफत बस सेवासुद्धा चाकरमान्याच्या सेवेसाठी राबवण्यात येते आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आता कालपासून जेव्हा संप मिटला तेव्हापासूनच अनेक जण बसनी आपल्या कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। अनेक जण आपल्या घरी पोहोचलेले आहेत। आता त्यांची तयारी सुरू आहे। उद्या बाप्पा विराजमान होतील आणि त्यानंतर मात्र इथल्या गणेश उत्सवाचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल। परंतु अनेक खड्डे असतील किंवा अनेक अडथळ्याची शर्यत पार करत चाकरमानी आता कोकणामध्ये पोहोचलेत आणि गणेश उत्सवासाठी सज्ज झालेले आहेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी गावी जायला निघालेत। मुंबई पुण्याहून गणेश भक्त कोकणात तसंच कोल्हापूर आणि सांगलीला निघालेत, त्यामुळे आणेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सकाळपासूनच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यात आणि या वाहतूक कोंडीमुळे चालकांसह प्रवासी त्रस्त झाले। लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलेलं आहे आणि याच करता पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणाहून चाकरमानी जे आहेत हे आपल्या गावी निघाल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते। मात्र हे चाकरमानी जे आहेत हे त्रस्त झालेले आहेत। हे साताऱ्यातील आणेवाडी टोल नाक्यावर आपण पाहू शकता, लांबच लांब रांगा या आणेवाडी टोल नाक्यावर लागल्याचं चित्र एकूण पाहायला मिळतंय। जवळपास 1 ते 2 किलोमीटरच्या दरम्यान
या गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि याच्यामुळं हे चाकरमान्य आहेत, जे वाहन चालक आहेत, हे गावी पोचण्यासाठी निघालेले असताना इथं कुठंतरी अडथळा येतो आणि यामुळं हे त्रस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. खरं पाहायला गेलं तर आज सकाळपासून हे ट्रॅफिक जाम असल्याचं चित्र आहे. खंबाटकीचा घाट जो आहे साताऱ्यातला, या ठिकाणी सुद्धा भलं मोठं ट्रॅफिक जाम आहे आणि या ठिकाणी सुद्धा वाहनं अडकून पडल्याचं चित्र आहे. आपण पाहू शकता 1 ते 2 तास किमान या रांगांमधून जाऊन पुढं जावं लागतं. याच्यामुळं कुठंतरी सातारा जिल्हा पोलीस असेल, ट्रॅफिक पोलीस असेल, यांनी ही वाहतूक सुरळीत करण्याची मागणी सध्या होताना पाहायला मिळते. खरं पाहायला गेलं तर हा मार्ग जो आहे हा खड्डेमय होता, मात्र गणेश उत्सव समोर असल्यामुळं हा एक खड्डे मुजवलेले आहेत. एक खड्ड्यांमुळं ट्रॅफिक होत होतं, मात्र आता टोल नाक्यावर जाम झाल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळते. वाहन चालकांच्या मधून संतप्त प्रतिक्रिया आहेत. जिल्हा प्रशासनानं असेल किंवा जिल्हा पोलीस दलांना असेल, या ठिकाणी ताबडतोब लक्ष देऊन हे ट्रॅफिक सुरळीत करण्याची मागणी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा. सगळ्या महाराष्ट्रातला थर्ड क्लास टोल नाका आहे, आणेवाडी टोल नाका आहे आणि मॅनेजमेंट एकदम भंगार आहे. फास्टॅग बसून वगैरे काय उपयोग नाही यांचा. किती वेळ झाला तुम्ही थांबलाय? आता अर्धा पाऊण तास झालं लाईन आहे मागे सगळी. बरं, आणि कुठं निघालाय तुम्ही? मी कराडला गेला. 500 मीटरपर्यंत दाखवतोय. असं आता मी लाईनमध्ये थांबलो, इथं मिनटं चालले आहेत, मी पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे. 14 मिनिट मी लाईनमध्ये आहे, अजून टोलगेट आलेला नाही आहे. टोल फ्री का करत नाहीत, गाड्या का सोडत नाही. मी 7 वाजता निघाली पुण्यातून. आता कमीत कमी 3-3.5 तासाचा प्रवास झालेला आहे. तर सरकारला एकच विनंती राहील, फक्त ह्या सणांच्या काळामध्ये सरकारने टोल माफी किंवा टोलवर तरी कमीत कमी वाहनांची सुटका केली पाहिजे लवकर. आणि ह्या रस्त्यांचे जे कामं चालले ते लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचं आहे. आता काही राजकीय बातम्या पाहूयात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक पार पडली. सुप्रिया सुळेंनी प्रवक्त्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आपले टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील असे आदेश प्रवक्त्यांना दिलेत. एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं अशी टॅगलाईन घेऊन विधानसभेत काम करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मनोज जरांगे यांच्यावर टीका न करण्याचंही त्यांनी बैठकीत म्हटलंय. अजित पवार यांना सहानुभूती कोणी दाखवणार नाही असंही सुप्रिया सुळेंनी ठणकावलंय. न्यूज 18 लोकमतला या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी शिंदे आणि फडणवीसांसंदर्भात केलेल्या विधानाची महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. कारण गेल्या महिन्यातच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 वेळा भेट झाली होती. या भेटीत नेमकं काय झालं आणि कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल कोणताही तपशील समोर आलेला नाही. यातच सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे संभ्रम वाढवणारं असल्याचं बोललं जातंय. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील संभ्रम दूर करावा अशी मागणी होते. तसंच मुख्यमंत्र्यांनीच आता याबद्दल खुलासा करावा अशी मागणी होते. या महायुतीमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि महायुतीमध्ये काहीतरी गोंधळ होईल याची वाट पाहायची. सुप्रिया सुळे मॅडम खूप हुशार आहे. ते अशा पद्धतीचं राजकारण करून काय उपयोग होणार नाही. एकीकडे अशा पद्धतीने बोलायचं आणि एकीकडे बदलापूर आंदोलनामध्ये 10-20 बसेस बाहेरून माणसं सोडायची, बदलापूरमध्ये न्यायची आणि रेल्वेवरती आंदोलन करायचं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी त्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजप सत्तेत आलं तर आपली डाळ शिजणार नाही, ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक ठरेल या भीतीपोटी सुप्रिया सुळे असं बोलत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे सारखा अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने देवेंद्रजींना आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वातल्या विजनला ज्या पद्धतीने सुप्रियाताई स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आहे. सुप्रियाताईच्या मनात मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मुख्यमंत्री होण्याच्या विचारात त्या उद्या एकनाथ शिंदेजी आपल्याजवळ येतील का, अजून काही आपल्या सर्व लोकांना जमा करता येईल का, जातीवायाच्या राजकारणातनं काही लोकांना जमा करता येईल का, कोणी मला सुप्रिया सुळे म्हणून मदत करेल का. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न बघण्याकरता सुप्रियाताई अशा गोष्टी करतात. त्यांना माहिती आहे